नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील 10 सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर पर्यटन स्थळांबद्दल। महाराष्ट्र म्हणजे केवळ गड किल्ल्यांचा, समुद्र किनाऱ्याचा आणि निसर्ग सौंदर्याचा ठेवा नाही, तर येथे इतिहास, संस्कृती आणि आधुनिकतेचा सुंदर संगम पाहायला मिळतो। चला तर मग वेळ न दवडता सुरू करूया आपल्या महाराष्ट्राच्या या अद्भुत प्रवासाला। नंबर 1, गेटवे ऑफ इंडिया, मुंबई। महाराष्ट्राचा प्रवेशद्वार म्हटलं तर मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया हे एक ऐतिहासिक स्थळ आहे। 1924 साली ब्रिटिशांनी बांधलेला हा भव्य दरवाजा आजपर्यंत मुंबईची ओळख बनला आहे। गेटवेवरून बोटीने मरीन ड्राईव्ह किंवा एलिफंट गुफा सुद्धा पाहता येतात। नंबर 2, अजिंठा आणि वेरूळ लेण्या। अजिंठा आणि वेरूळ लेण्या म्हणजे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाची अमूल्य ठेव। अजिंठा गुफांमध्ये बौद्ध धर्माशी संबंधित चित्रकला आहे, तर वेरूळ गुफांमध्ये हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मांची वैशिष्ट्यपूर्ण कोरीव कामं आहेत। येथील कैलास मंदिर हे एक अप्रतिम वास्तुशिल्प आहे। युनेस्कोने या स्थळांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे। नंबर 3, महाबळेश्वर। सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेलं महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे। येथे वेण्णा लेकवर बोटिंगचा अनुभव घ्या किंवा आर्थर सीट पॉईंटवरून सह्याद्रीचा अप्रतिम नजारा पहा। याशिवाय महाबळेश्वरचे स्ट्रॉबेरी शेत सुद्धा प्रसिद्ध आहे। हे ठिकाण वर्षभर पर्यटकांनी गजबजलेलं असतं। नंबर 4, रायगड किल्ला। रायगड किल्ला म्हणजे शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे ठिकाण। याला महाराष्ट्राचा रायगड असेही म्हटलं जातं। येथील महादरवाजा, होळीचा माळ आणि शिवाजी महाराजांची समाधी पर्यटकांना इतिहासाची आठवण करून देतात। नंबर 5, कोकणचे समुद्र किनारे। महाराष्ट्राचं कोकण हे समुद्र किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे। गणपतीपुळेचा सुंदर समुद्र किनारा आणि गणपती मंदिर पर्यटकांना आकर्षित करतं। अलिबागमध्ये तुम्हाला किल्ले, समुद्र आणि वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येईल, तर तारकर्ली हे स्कुबा ड्रायव्हिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे। नंबर 6, लोणावळा आणि खंडाळा। पावसाळ्यात फिरायला जायचं ठिकाण म्हटलं की लोणावळा आणि खंडाळा याचा नावलौकिक आहे। बुशी डॅम, लायन्स पॉईंट आणि टायगर पॉईंट ही ठिकाणं तुम्हाला मोहवून टाकतील। येथील चहा आणि गरमागरम वडापावचा आनंद घेत पावसाळ्याचं सौंदर्य अनुभवणं म्हणजे एक अविस्मरणीय क्षण। नंबर 7, पंढरपूर। महाराष्ट्राचं पंढरपूर हे संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं। विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे वारकऱ्यांचं तीर्थक्षेत्र आहे। आषाढी एकादशीच्या काळात लाखो भक्त येथे दर्शनासाठी येतात। श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम येथे अनुभवायला मिळतो। नंबर 8, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प। ताडोबा हे महाराष्ट्रातील एक प्रमुख व्याघ्र प्रकल्प आहे। वाघांच्या भेटीसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे। येथे जंगल सफारी करून तुम्ही वाघ, हरिण, चितळ आणि असंख्य पक्षी पाहू शकता। निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण अप्रतिम आहे। नंबर 9, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर। नाशिक हे धार्मिक आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे। त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे। गोदावरी नदीचं उगमस्थान इथेच आहे। याशिवाय नाशिकची वाईनरी टूर देखील पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे। नंबर 10, भीमाशंकर। भीमाशंकर हे सह्याद्रीच्या घनदाट जंगलात वसलेलं एक शांत आणि पवित्र ठिकाण आहे। इथे असलेले शिवालय 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे। ट्रेकिंगसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण एक परिपूर्ण निवड आहे। महाराष्ट्र हे पर्यटनासाठी खरोखरच एक अद्वितीय ठिकाण आहे। निसर्ग, इतिहास, धार्मिकता आणि आधुनिकता यांचा सुंदर मिलाप येथे पाहायला मिळतो। जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका सुंदर विषयासह भेटूया। धन्यवाद।